गुड आफ्टरनून ऑल. कशा आहेत सर्वजण? चला आपण आज काल सांगितल्याप्रमाणे आपण एक नवीन टॉपिकला चालू करूया. काल तर तुम्हाला समरी सांगितलीच आहे की फोनिक साऊंडची, बरोबर आहे. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहात, बरोबर. तर आपण फोनिक साऊंडमध्ये नाही का 3 टाईप बघणार आहोत. जसे की आता इथं आहे फोनिक साऊंड आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर CVC साऊंड, CVC वर्ड. CVC वर्ड म्हणजे काय? कॉन्सोनंट्स, वावल, कॉन्सोनंट्स. त्याच्यामध्ये ब्लेंडिंग अँड सिग्मिटेशन्स, बरोबर आहे. आता याचा अर्थ काय असतो हे मी प्रत्येक पॉईंटनुसार डिटेली मी व्हिडिओ तर तयार करणारच आहे. पण आपल्याला याच्यामध्ये हे 3 पॉईंट कव्हर करायचे आहे. हे 3 पॉईंट ज्यावेळेस कव्हर होईल तुम्हाला तुमच्या मुलांना, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे बोलता येईल, चांगल्या प्रकारे लिहिता पण येईल, वाचता पण येईल. माझा उद्देश तोच आहे, वाचण्याचा, बरोबर आहे. तर त्याच्यापूर्वी तुम्ही सांगू इच्छितो की आता मी जो व्हिडिओ तयार करतो आहे, हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की आम्ही स्कूलमध्ये ते शिकवतोच. आमचे टीचर्स जे काय आमचे मॅडम आहे आमच्या स्कूल्समधल्या, ते सर्वजण हे शिकवतात आपल्या स्कूलमध्ये. पण मी हे व्हिडिओ तयार का करतो आहे याच्या पाठीमाग कारण असं आहे की हे जे काय शिकवतो आहे हे त्यांच्या पॅरेंट्सला पण कळायला पाहिजे. आता आम्ही सांगतो की होमवर्क करून या, पण जोपर्यंत हे काय शिकवलं आहे त्यांच्या पॅरेंटलाच माहीत नसेल, त्यांच्या पालकाला माहीत नसेल, तर ते त्यांच्याकडनं होमवर्क कसं करून घेणार, बरोबर आहे. जर फक्त विद्यार्थ्यांना समजून सांगितलं स्कूलमध्ये आणि सांगितलं की आता हे होमवर्क करून ये, आणि पालकांना सांगितलं की तुम्ही होमवर्क करून घ्या, पण जर त्या विद्यार्थ्यांनाच कळलं नाही की हे काय शिकलेले पण आणि पालकांना पण माहीत नसेल, तर मग तो होमवर्क कसं करेल, त्यांचे बेसिक कन्सेप्ट कसे क्लिअर होईल. तर हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा उद्देश आहे की हा व्हिडिओ जो आहे मुलांना पण कळायला पाहिजे आणि पालकांना पण कळायला पाहिजे, जेणेकरून पालक त्या मुलांकडनं आम्ही सांगितलं आहे तो होमवर्क करून घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा उद्देश आहे. कोण कसं शिकवतो, काय शिकवतो याच्याशी कंपॅरिझन मी करत नाही, कारण की दुसऱ्या स्कूलमध्ये, दुसऱ्या क्लासेसमध्ये ते त्यांच्या वेगळ्या पद्धतीने शिकवत असेल, बरोबर. किंवा कोणते मॅडम किंवा कोणते सर दुसऱ्याकडचे कसे शिकवत असेल, मी कंपॅरिझन करत नाही. ते कसे शिकवतात, मी कसं शिकवतो, मला कंपॅरिझन करण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत नाही. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी पाठीमागचा उद्देश फक्त एकच आहे की हा व्हिडिओ माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे गेला पाहिजे, जो आमच्या स्कूलमध्ये असू किंवा पूर्ण भारतामध्ये कुठं असू. कारण की आमचे स्कूलचे जे ओनर आहे डॉक्टर पेरे सर, यांचा उद्देशच आहे, यांचं स्वप्नच आहे की त्यांच्या स्कूलमधला विद्यार्थी चांगला मोठा झाला पाहिजे. मग ते स्वप्न फक्त मी करेल असं नाही. मीचा अर्थ असा की आमच्या स्कूलमधले जे काही टीचर्स आहे, जे काही टीचर शिकवता, मी असू, सर असू किंवा मॅडम असू, मी म्हणजे काय पूर्ण टीचर वर्ग. आमच्या सरांचं स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं, याचा अर्थ मी करणार म्हणजे की आम्ही पूर्ण सर्व मिळून आम्ही सरांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. मग सरांचं स्वप्न फक्त त्यांच्या कॉलेज संदर्भात, त्यांच्या स्कूल आणि कॉलेज संदर्भातच नाही आहे. त्याचं स्वप्न असं आहे की ज्यांच्या हाताखाली जो पण मुलगा येईल, मग तो त्यांच्या स्कूलमध्ये असू, माझ्या ट्युशनमध्ये असू किंवा पूर्ण मावळजापूरमध्ये असू किंवा आपल्या पूर्ण राज्यामध्ये असू, त्यांचा उद्देश असा आहे की जो का विद्यार्थी त्यांना कसं आपण टीच केलं पाहिजे, कसं शिकवून देता आले पाहिजे, जेणेकरून तो मुलगा चांगला मोठा घडला पाहिजे. ठीक आहे. त्यांचं जे स्वप्न आहे, मी आणि माझे टीचर वर्ग सर्वजण मिळून आम्ही ते स्वप्न पूर्ण करणार आहे, आमच्या ओनरचं डॉक्टर पेरे सरांचं. ठीक आहे. मला फक्त सांगायचा उद्देश असा आहे की आपण व्हिडिओ तयार का करतोय. त्याच्यानंतर मी एक उपक्रम लावलेला आहे की रीडिंग करण्याचा. प्रत्येक मुलाला सांगितलं की रीडिंग करत जा. आता आम्ही स्कूलमध्ये शिकवतो की अरे बाबा हे असं आहे, तुम्ही जाऊन रीडिंग करा. पण मला पण माहीत आहे आणि तुमच्या पालक लोकांना पण माहिती आहे, घरी आल्यानंतर मुलगा रीडिंग करतो किंवा नाही करत, वाचन करतो की नाही करत, बरोबर आहे. मग माझा उद्देश असा आहे, जो उपक्रम लावलेला आहे की ऑडिओ तयार करून पाठवायचा मला. का? कारण की आम्ही सांगणार की मुलांना तुम्ही वाचा. मुलगा फक्त म्हणून की हो सर वाचले, हो सर वाचले, हो सर वाचले, पण तिने वाचता येईल की नाही वाचेल हे मग आम्हाला कसं कळणार आहे, किंवा त्या पालकाला कसं माहीत असणार की बाबा या मुलाने वाचलं की नाही वाचलं आहे. जर ऑडिओ करून पाठवलं तर याच्याहून कळेल आपल्याला की बाबा हा मुलाने वाचलेले किंवा वाचलेले नाही. म्हणून मी हा उपक्रम लावलेला आहे की बाबा प्रत्येक मुलांनी घरी जाऊन वाचावं आणि ऑडिओ करून पाठवावा. ऑडिओ करून का पाठवावा? कारण की प्रत्येक मुलाने वाचलं की नाही वाचलं आहे हे मला कळायला पाहिजे. ठीक आहे. तर आपल्या मुलाला पण सांगा प्रत्येकाला की बाबा दररोज 5 सेंटेन्स तरी वाचलं पाहिजे. डेलीचे 5 सेंटेन्स मराठीचे आणि 5 सेंटेन्स इंग्लिशचे, जेणेकरून त्याला वाचण्याची आवड निर्माण होईल. एकदा का आवड निर्माण झाली तर त्याला कोणत्या गोष्टीमध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर वाचता येत नसेल तर आता मी तर हे सुरुवात करणारच आहे. मी तुम्हाला 100% गॅरंटी दिलेली आहे की बाबा 30 दिवसामध्ये मी तुम्हाला, तुमच्या मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना
वाचता येईल, कसं वाचता येईल याचं मी पूर्णची तयारी करून घेतलेली आहे आणि करून घेणार देखील आहे. ठीक आहे. आता आपण आपल्या कन्सेप्टला बोलूया मुलांना. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं आपले 3 पॉईंट कव्हर करायचे आहे. पण आज सुरुवातीला आपण फोनिक्स साऊंड्स करू. जे काय अल्फाबेट्स आहे मी तुम्हाला सांगितलं की 26 अल्फाबेट्स आहे. त्यानुसार जर एखादी जर तुम्हाला शिकवलं तर ते तुमच्या डोक्यावरतून जाईल. त्याच्यामुळं मी आज तुम्हाला नाही का फक्त 8 फोनिक्स साऊंडच मी शिकवणार आहे. ओके. आता हे 8 फोनिक्स साऊंडची तुम्ही आज प्रॅक्टिस करायची. मी कसं प्रोनाऊन्सिएशन करतो याच्यावर तुम्ही लक्ष द्या की मी विशाल सर कसे प्रोनाऊन्सिएशन करता. तुम्ही पण तसं प्रोनाऊन्सिएशन करा. तुमच्या वडिलांसोबत, तुमच्या मम्मीसोबत, तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या भावांसोबत तुम्ही नाही का हे प्रोनाऊन्सिएशनचं उच्चाराचं जे काही उच्चार असेल ते उच्चाराचं तुम्ही ट्राय करा की असं उच्चार झाला पाहिजे. ठीक आहे. आता लक्षात द्या की आता करूया काही फोनिक्स साऊंड्स काय असतं, ॲक्च्युली प्रोनाऊन्सिएशन काय असतं. मी तुम्हाला सांगितलं आहे की माझ्या प्रोनाऊन्सिएशनकडे लक्ष द्या फक्त की माझं प्रोनाऊन्सिएशन कसं करतो, मी उच्चार कसं करतो त्यानुसारच तुम्ही उच्चार करायचे. ओके. ठीक आहे. आता इथं आपण ए करतो बरोबर. आता एचा प्रोनाऊन्सिएशन काय होतं, ॲ. काय होतोय, ॲ म्हणजे ॲपल. आता हे आज आपण फक्त नाही का हेच शिकणार आहोत. आपल्याला फक्त सध्यापुरतं हेच शिकायचं आहे बरोबर. हे आपल्याला हे जे मी सांगणार आहे हे आपण नेक्स्ट शिकणार आहेच. पण याचा एक्झाम्पल कसं असतं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे. हे जे आहे आपलं तुम्हाला CVC वर्ड्समध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला हे उच्चार आले पाहिजे. ठीक आहे. आता ए म्हणजे काय, ॲ. ए फॉर APPLE ॲपल. आता कसं ए प्लस PPPLE. आता एचं उच्चार कसं करायचं, प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, ॲपल. काय, ॲपल. ॲपल. ॲ. बरं ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ॲपल. आता हे ए प्लस NT आहे, अँट. ॲ. ठीक आहे. मग एचा उच्चार काय करायचा, ॲ करायचं. आता मी हे का लिहिलं आहे की हे तुम्हाला लर्न करायचं नाही, फक्त तुम्हाला एवढंच लर्न करायचं आहे. हे मी याच्यासाठी दिलं आहे की याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करता म्हणून मी इथं हे एवढं लिहिलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला फक्त 1 to 8 हेच प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला लर्न करायचे, हेच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. दुसरं बघायचं आपल्याला बी म्हणजे काय, ब. ठीक आहे. आता बघा याचं एक्झाम्पल काय, बॅट बॉल. आता बघा B + AT बॅट बॅट बॅट. बी म्हणजे काय, बॅट ठीक आहे. तसं B + ALL बॉल बॉल. ठीक आहे. तसं बीचं उच्च प्रोनाऊन्सिएशन काय आहे, ब आहे. तसं आता सीचं प्रोनाऊन्सिएशन काय आहे, क आहे. ठीक आहे. क म्हणजे काय, कॅट आणि कॉट. आता बघा C + AT. सीचं उच्चार कसं करायचं, क करायचं आहे. काय, CAT कॅट. कॅट कॅट कॅट. प्रोनाऊन्सिएशन काय करायचं याचं, सीचं काय करायचं, क. तसं आता कॉट आहे, C + OT कॉट. कॉट कॉट. ठीक आहे. हे प्रोनाऊन्सिएशन असं करायचं. त्याच्यानंतर डीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं. डीचं काय प्रोनाऊन्सिएशन करायचं, उच्चार काय करायचा, ड करायचा. आता बघा डॉग. आता D + OG काय, आपण कसं म्हणतो कुत्र्याला काय म्हणतो, डॉग म्हणतो. कसं डॉग डॉग. ठीक आहे. तर डीचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं आहे, ड करायचं आहे. त्याच्यानंतर ईचं काय करायचं, ए करायचं आहे. काय करायचं, ए. आपण काय म्हणतो, एलिफंट. आता ईचं एलिफंटचं कसं, E + LEPHANT एलिफंट. एलिफंट. आपण इलिफेंट म्हणतो का, इलिफेंट नाही का म्हणतो आपण, कधी नाही. आपण काय म्हणतो, एलिफंट. 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 ठीक आहे. तसं ईचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं, ए करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, एफचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं, फ. काय करायचं, फ नाही म्हणायचं, नाही, फ. काय म्हणायचं, एफचं काय, फ म्हणजे फिश, फॅन. आता F + ISH फिश. आपण काय म्हणतो, फिश. फिश. फीचं काय म्हणतो, फी म्हणजे काय, आपण असं लिहितो. ठीक आहे. आपण असं लिहितो किंवा असं लिहितो. हे काय आलं, फी फिश. फिश. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपण फॅन म्हणतो, आपण फॅन. PF + AN फॅन. 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 ठीक आहे. एफचं उच्चार काय होतं,
फ करतो, बरोबर. आता कधी कधी मी उच्चार काय करतोय, फचं काय करतोय, फॅ करतोय. त्याच्यानंतर कचं कधी काय करतो, कॅ करतोय. त्याच्यानंतर बचं काय म्हणतो आपण, बॅ करतोय. आता याचं प्रोनाऊन्सिएशन बॅ ब कधी करायचं ते पुढे सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आज काय लक्षात ठेवायचं आहे की याचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं लक्षात ठेवायचं फक्त. जी म्हणजे काय आपण ग, जी म्हणजे काय करायचं आहे ग, आपण काय गर्ल म्हणतो, गॉट म्हणतो. आता जी प्लस आय आर एल गर्ल, आपण काय म्हणतो गर. जार म्हणतो का आपण, नाही, आपण काय म्हणतो गर्ल, ग ग गर्ल मुलगी, गर्ल ग ग ग गर्ल, ठीक आहे, असं म्हणतो. त्यानंतर एच, एच म्हणजे काय ह, एच ओ टी हॉट, एच ए टी हॅट, एच प्लस ओ टी. हॉटचं प्रोनाऊन्सिएशन करतो आपण हॉट करतो, ह ह हॉट, ह ह ह ह हॉट, ह ह ह हॉट, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हॅटचं करतो, हॅट, ह ह हॅ हॅ ह हॅट, ह ह हॅट, ह ह हॅट, ठीक आहे. आता हे तुम्हाला मी आज 8 प्रोनाऊन्सिएशन सांगितले. सगळ्यात पहिले आज तुमचं होमवर्क असेल, तुमच्या पॅरेंटला पण सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांकडनं, आम्ही तर स्कूलमध्ये शिकवलेलेच आहे, आमच्या टीचरने त्यांना स्कूलमध्ये शिकवलेलेच आहे, पण मी हा व्हिडिओ तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मुलांकडनं कसं होमवर्क कंप्लीट करून घ्यायचा. आज प्रत्येक मुलाला होमवर्क आहे. पालकांना देखील सांगतो की त्यांच्याकडनं आज एपासून तर 8पर्यंत, 1पासून तर 8 म्हणजे एपासून तर एचपर्यंत अल्फाबेट्स प्लस त्याचे प्रोनाऊन्सिएशन कसं आहे त्यांच्याकडनं तुम्ही वाचून घ्या. म्हणजे तुम्ही पण प्रोनाऊन्सिएशन करून दाखवा त्यांना की याचं काय ॲ, बचं ब, सीचं क, डचं ड, ईचं ए, एफचं फ, जीचं ग, एचचं ह. मग तुम्ही पण याला वाचून दाखवा की ॲपल कसं प्रोनाऊन्सिएशन करतो आपण, ॲपल. तुम्ही मुलांना पण तसंच करायचं. तुम्ही तुमच्या भावासोबत, बहिणीसोबत, मम्मीसोबत, पप्पासोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत पण तुम्ही तसं डिस्कस करा की प्रोनाऊन्सिएशनचं तुम्ही नाही का त्याचं प्रॅक्टिस करा. उलट तुम्ही मजा केली तरी चालेल, हसले तरी चालेल, पण हसल्याने तुम्हाला ते प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला आलं पाहिजे, ठीक आहे. माझ्यासोबत करा किंवा आपल्या टीचरसोबत करा, तुम्ही कोणासोबत करू शकता, पण तुम्हाला ही प्रोनाऊन्सिएशन आले पाहिजे. ॲ, ठीक आहे. ब, क, डॅ, ए, फ, ग, हॅ, हे प्रोनाऊन्सिएशन तुम्ही कंपल्सरी लक्षात करून घ्या. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला 8च सांगितले, उद्याचे 8 करू आपण, नंतर अजून 8 करू, नंतर अजून 10 करू. मग 3 दिवसामध्ये आपलं फोनिक साऊंड संपलं. जर तुम्हाला त्यावेळेस कळण की प्रत्येक अल्फाबेटचं फोनिक साऊंड कसं करायचं, जर प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, CVC वर्ड शिकायचं. मग CVC वर्ड म्हणजे काय, कॉन्सोनंट, वॉवेल्स, कॉन्सोनंट. म्हणजे आता हे वर्ड आहे कॅट, हे एक वर्ड कॉन्सोनंट, वॉवल्स, कॉन्सोनंट. कॉन्सोनंट हे आहे पहिला वर्ड कॉन्सोनंट, मधला वर्ड जो आहे वॉवल्स, आणि मग तिसरा वर्ड आहे कॉन्सोनंट्स. त्याच्यानंतर आपलं ब्लेंडिंग काय असतं, त्यानंतर सिग्मेंटेशन काय असतं, हे तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे, बरोबर आहे. फक्त तुम्ही आता काय करा, आज तुमचं होमवर्क आहे की हे फक्त 8 एपासून तर एचपर्यंत प्रत्येकाचं काय करा, प्रोनाऊन्सिएशन जे आहे ते कसं करायचं ते तुम्ही शिका. आज म्हणजे हाच झाला म्हणजे झालंच पाहिजे. उद्या संडे आहे, मंडेला मी तर घेणारच आहे, आपले टीचर पण तुमच्याकडून हा होमवर्क कंप्लीट करून घेतीलच. त्याच्यामुळं तुम्ही कसं पण करून हे होमवर्क कंप्लीट करायचं म्हणजे करायचाच. आता हा होमवर्क फक्त आमच्या स्कूलसाठीच नाही आहे, हे पूर्ण जे माझा व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी देखील आहे. आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करणार आहे, कारण की आपली मुलं लहान असतील किंवा मोठे असतील, ज्याला इंग्लिशवर वाचता येत नसेल त्यासाठी हा व्हिडिओ आहे, ठीक आहे. तर आपण स्टेप बाय स्टेपने का हा व्हिडिओ तयार करणार आहे. आज इथपर्यंत आहे, मग तुम्हाला कंप्लीट केला आहे, ठीक आहे. तर मी तुमच्या परत आता नेक्स्ट व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे, किंवा मे बी संध्याकाळी पण टाकू शकतो आणि उद्या पण टाकू शकतो. माझा हा व्हिडिओ तयार करण्यापाठीमागचा एकच उद्देश आहे की हे जे काही मी शिकवतोय मुलांना तर कळायला पाहिजेच, तसं त्यांच्या पॅरेंटला देखील कळायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या पालकांची सुद्धा थिंकिंग चेंज होईल आपल्या मुलाबद्दल, ठीक आहे. माझा उद्देश ते फक्त आपल्या मुलालाच बदलायचं नाही, सोबत जे पालक त्यांनी शिक्षित नसेल किंवा शिकलेले असतील, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर नसेल, मला त्यांचे पण कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. कारण की एखाद्या मुलाला घडवण्यासाठी, एखाद्या मुलाला घडवण्यासाठी किंवा मोठं करण्यासाठी जेवढं शिक्षक जबाबदार आहे तेवढं पॅरेंट देखील जबाबदार आहे. त्याच्यामुळं आम्ही तर पूर्ण 100% तर प्रॅक्टिस करून घेतच आहे, शिकवत आहेच. मी असेल, आमचे स्कूलचे कॉलेजचे टीचर असतील, हे तर आम्ही तुमच्या मुलाकडनं करून घेतच आहे. पण त्याचसोबत तुम्ही देखील म्हणजे तुमच्या त्या मुलाचे, आमच्या विद्यार्थ्याचे पालकांनीसुद्धा ते त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ मी आपल्या विद्यार्थ्यासाठी देखील आहे,
तुमच्या मुलासाठी देखील आहे आणि तुमच्यासाठी देखील आहे. तर तुम्ही पण याचा स्टडी करून घ्या, तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या मुलांकडनं प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.